देशाची निवडणूक आहे, तुमच्या आमच्यातली नाही अशी. आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असशील तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस? आणि ज्यांनी बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं ज्यांनी ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरेंनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी मी काय बोलणार, मी खंजीर खुपसला. मी खरं तर या विषयामध्ये मी कधी हातही घातला नसता, पण मला आज बोलावं लागतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं अलिबागला शिबिर होतं आणि मी त्या शिबिराला जात असताना मला वाटेमध्ये लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवला ऍडमिट केलेलं आहे, अशी अशी गोष्ट झाली आहे. त्या सगळ्या काय झाल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मला या गोष्टीचं ना भांडवल करायचंय ना कुठची गोष्ट करायची, पुढची गोष्ट सांगण्यासाठी म्हणून ही गोष्ट सांगणं आवश्यक आहे. मी गाडी लगेच तिथल्या तिथे थांबवली, गाडी उलटी फिरवली, परत डॉक्टरांना फोन केला. मी म्हटलं तिकडे विचारा मी येऊ का नको येऊ. डॉक्टरांनी मला लगेच सांगितलं की नाही, त्यांनी सांगितलं यायला हरकत नाही. मी गाडीतनं येत असताना मला असं वाटतं कुठेतरी पनवेलच्या जवळ स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मला मोबाईलवरती फोन आला. मला बोलले कुठे आहेस तू? मी म्हटलं निघालोय. येतोयस ना, लवकर ये आणि हॉस्पिटलला पोच. मी गेलो हॉस्पिटलला, भेटलो, बसलो, बोलणं झालं. घरची गोष्ट घरच्या ठिकाणी असते, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं. त्यावेळेला तिथे मी उभं राहणं हे माझं मी कर्तव्य समजलो, म्हणून मी तिकडे गेलो. शेवटी राजकारणाच्या दिशा जरी वेगवेगळ्या झालेल्या असल्या तरी त्या ठिकाणी ते माझं घर, म्हणून तिथे उभं राहणं हे आवश्यक होतं, म्हणून मी तिथे गेलो. तिथून बाहेर पडताना माझ्याबरोबर मी गाडी चालवतोय, माझ्याबरोबर उद्धव बाजूला बसलाय. तिथून हॉस्पिटलमधनं मातोश्रीला मी घेऊन आलो. त्याच्या ऑपरेशनच्या वेळेला दिवसभर तिकडे हॉस्पिटलमध्ये मी बसून होतो. हॉस्पिटलमधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून. स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचं निधन होईपर्यंत रोज मला फोन करून ते बोलवून घ्यायचे. ते डॉक्टरही आहेत, त्या डॉक्टरना एकदा विचारून बघा. मी एके दिवशी असा बसलो होतो, 2 बटाटे वडे आले एवढेशे. बाळासाहेबांच्या समोर थकले होते, आजारी होते आणि एवढेशे 2 बटाटे वडे आले. मी म्हटलं, आम्ही बोलताना एकमेकांना अरेतुरेमध्ये बोलायचो. तर म्हटलं अरे काय खातोस तू? तेलकट असले बटाटे वडे कसले खातो? काय करणार म्हणे, हे येतं समोर माझ्या. म्हटलं मी एक चांगलं तुला चिकनचं सूप सुरू करतो, म्हटलं घेशील का? मला घेऊन ये, चाकून बघतो, मग नंतर बघू. डॉक्टरांना विचारा. मला ही खरं तर आज गरज नाही या गोष्टी बोलण्याची. मला संताप आला, कारण हे पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाहीये. हे वारंवार मला सांगण्यात आलंय की ह्याने पाठीत खंजीर खुपसला. सूप पाठवत असे तेवढंच ते सूप शेवटपर्यंत घेत होते. त्यात टाळ्या वाजवण्यासारखं काहीच नाही. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना नाही कधी वाटलं की ज्या त्यांच्या राजाने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी पाठवलेलं ते सूप पितायत म्हणून.
अनेकदा ते मला फोन करून मला माझ्याशी गप्पा मारत बसायचे. त्यांना नाही कधी वाटलं, ह्याला वाटलं पाठीत खंजीर खूप असला. मग ज्या दिवशी पनवेलवरनं परत येताना बाळासाहेबांनी मला का फोन केला, नारायण राणेला का नाही फोन केला, गणेश नाईकला का नाही फोन केला, छगन भुजबळला का नाही फोन केला? काय सांगतो मला पाठीत खंजीर खूप असला.